तुम्हाला यावरून समजलंच असेल की आज आपण कुठली रेसिपी करणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये होणारा झटपट असा कोलंबी भात। तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। बाजारातून मस्त अशी ताजी ताजी कोलंबी आणली होती आणि कोलंबी काय करायचं आता आज नवीन एक प्रकार म्हणून विचार केला। तर म्हटलं चला आता झटपट असा कोलंबी भातच बनवूयात आज आपण। तर आता मी कोलंबी कशी क्लीन करायची ते दाखवते। त्याची डोकी काढून टाकणार आहे आणि कोलंबीच्या आतमध्ये जो धागा असतो तो आपल्याला काढून त्याच्यावरची साल काढून आपल्याला व्यवस्थित अशी ही कोलंबी क्लीन करून घ्यायची। तर आता मी ह्या सगळ्या कोलंब्या क्लीन करून घेते। आता तुम्ही बघू शकता मी सगळ्या कोलंब्या क्लीन केल्यात। आता ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात। हे पाणी काढून टाकते मी आणि आता आपण याला मॅरिनेशन करून घेऊयात। सो मॅरिनेशन करायला सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते। आता आपण ह्याच्यात हिंग घालून घेऊयात। हिंग घातल्यानंतर हळद घालणार आहोत। त्यानंतर आपण घरचा मसाला घालणार आहोत। आता चवीप्रमाणे घरचा मसाला घालायचा कारण भात फोडणीला घालताना आपण त्यातही घालणार आहोत। त्यानंतर मी गरम मसाला घातलाय, लाल मिरची पावडर घातली आहे आणि कोरिएंडर पावडर घातली म्हणजे धणे पावडर घातली आहे मी। आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपण ह्या मॅरिनेट केलेल्या ज्या कोलंब्या आहेत त्या 10 ते 15 मिनिटं आपण अशाच ठेवणार आहोत। तर तोवर मी एका साईडला जो भात बनवण्यासाठी आपण जो तांदूळ वापरणार आहोत बासमती तो मी भिजत घालून ठेवते। मी या कोलंबी भातामध्ये वाटण घालणार आहे। या वाटणमध्ये आपण कोथिंबीर, आलं, मिरची, लसूण, खोबरं ओलं आणि 1 टोमॅटो वापरलेला आहे। तर ह्याचं मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। तर मी एका कुकरमध्ये तेल घालून घेते आणि ते गरम झाल्यानंतर आपण फोडणी करणार आहोत। सो तेल गरम झाले त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता आणि गरम मसाले जे अख्खे गरम मसाले असतात ते घातले आणि आता आपण ह्यानंतर ठेचलेला लसूण घालणार आहोत। हे जरासे फ्राय झाल्यावर तर आपले गरम मसाले झालेत फ्राय। आपण ह्याच्यामध्ये आता ठेचलेला लसूण घालून घेऊयात। लसणाची छान खमंग फोडणी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घेतलाय। मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, छोटे असतील तर 3-4 कांदे तुम्ही घ्या। आता कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबीसर होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर आपण याच्यात मसाले घालून घेऊयात। त्यासाठी मी हिंग घालते। हिंग घालून झाल्यावर हळद, आता लाल मिरची पावडर घालूयात आपण। त्यानंतर गरम मसाला, आपला घरचा मसाला घालूयात आणि धणे पावडर। मगाशी आपण कोलंबीला मॅरिनेट करताना देखील मसाले घातले होते। तर तुम्हाला जसं तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही आता मसाले ॲड करायचे आहेत। मसाले आपले फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मगाशी जे मी सांगितलेलं वाटण ते वाटण घालणार आहोत। ह्या वाटणाने ह्या जो कोलंबी भात आहे याला एक वेगळी टेस्ट येते। तर जर तुम्ही वाटण कधी घालत नसाल तर हे वाटण घालून कोलंबी भात करून बघा, तुम्हाला समजेल की त्याची चव एकदम छान लागते। सो आता वाटण आपण हे फ्राय करून घेणार आहोत ते तेल सुटेपर्यंत। सो आता वाटण फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या कोलंब्या घालून घेऊयात। सो ह्या कोलंब्या आपण आता यात घालूयात आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आता आपल्या कोलंब्या देखील छान फ्राय झाल्यात। तर आपण जो बासमती तांदूळ भिजत ठेवलेला होता तो आता घालून फ्राय करूया त्याच्यामध्ये। मी आता बासमती तांदूळ घालून घेते।
बासमती तांदूळ आता आपला छान फ्राय झालेला आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर मी जेवढा तांदूळ घेतलेला होता तेवढंच मी पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये, कारण की व्यवस्थित तेवढं माप घेतलं की आपला जो भात आहे तो पण छान सुटसुटीत होतो. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊयात. तर मगाशी देखील आपण मॅरिनेशनसाठी मीठ घातलं आहे, सो त्याप्रमाणेच आपण आता भातात मीठ घालून घेणार आहोत. आता आपण कसुरी मेथी घालून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून शिट्ट्या काढून घेऊयात. मी आता बघते शिट्ट्या झालेल्या आहेत, सो बघूयात आपण कसा झाला आहे आपला भात. वा, एकदम खमंग वास येतोय आणि बघा भात देखील असा एकदम सुटसुटीत झाला आहे व्यवस्थित. हा जो कोलंबी भात आहे तो एकदम झटपट होतो. 10 ते 15 मिनटामध्ये आपला भात रेडी होतो. तर जे ऑफिसवाल्या वुमन्स आहेत त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट पर्याय आणि ह्याची चव देखील खूप छान लागते. सो आता हे आपला भात रेडी झालेला आहे. मी हे सर्व करून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण वरून घालून घेऊयात आणि आपला हा कोलंबी भात खाण्यासाठी तयार झाला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.